तर मंडळी, मागच्या व्लॉगमध्ये आपण पाली पार केली होती आणि पाली पार करून मंडपगड गाठलं होतं. मंडपगडच्या 2 गुहा आपण मागच्या व्लॉगमध्ये पाहिल्या होत्या आणि या व्लॉगमध्ये आपण तिसरी गुहा बघायला चाललोय. आता तिसरी गुहा एकदम बारकी छोटीशी आहे बघा आणि इथं तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जेवायला बसू शकता, आपल्या हिशोबाने वेळ घालवू शकता. या क्षेत्रात तुम्हाला एक हॉटेल पण बघायला मिळतं आणि या पठारी भागात तुम्हाला दुसरी कुठलीही सुविधा मिळणार नाही. त्यामुळं हे हॉटेल तुमच्यासाठी एक वरदानच ठरणार आहे. तर या हिशोबाने आपल्याला इथं तिसरी गुहा बघायला मिळते आणि तिसऱ्या गुहेच्या पुढे गेला तर तुम्हाला पुढं रस्ता नाही सापडणार, म्हणजे तिथं रस्ता संपला जातोय. तुम्ही इथून इथला सगळा निसर्ग बघू शकता, अनुभवू शकता. आता मी काय कुटुंबासोबत फॅमिलीसोबत आलो नव्हतो, त्यामुळं काय कोणत्याही गुहेत जाऊन नुसती ती अनुभवायची होती, एक्सप्लोअर करायची होती. त्यामुळे जेवणाचा काही प्लॅन नव्हता, कोणतीही योजना नव्हती. आणि या तिसऱ्या गुहेत बाकीच्या लोकांचा जो मध्याचा कार्यक्रम चाललेला तोच लांबून बघितला आणि म्हणलं टाटा, बाय बाय, गुड बाय. आणि गुहेच्या वर ज्या टेकड्या आहेत त्या टेकडीवरून तुम्हाला अशा पद्धतीनं गुहा बघायला भेटतात. आणि या गुहा बघून आपण इथला व्लॉग इथंच संपवला आणि इथून थेट गाठली पालीमध्ये खंडोबारायाचं दर्शन बाहेरूनच घेतलं, कारण माघारी यायला आपल्याला बराच वेळ झाला होता, म्हणजे अक्षरशः रात्र झाली होती बघा. जवळपास 8 ते 8:30 वाजेपर्यंत मी घरी पोहोचलो, म्हणजे जवळपास आज आपला प्रवास 7 तासाचा झाला असं म्हणावं लागेल. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ कुठून बघताय ते पण मला सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.